हाँ बोल. हाँ दारूकडनं मी आलोय. हो. थँक्स. चहा घेणार आहेस का सरळ जेवणार आहेस? काय झालं सई? काय झालं सई? अशी का वागतेय तू? अशी म्हणजे कशी? सई प्लीज स्टॉप दिस. लुक, मी तुला केली ना माझी सिच्युएशन एक्सप्लेन तिकडे. आय एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. आय वॉन्टेड टू कॉल यू येस, बट नाही होऊ शकला कॉन्टॅक्ट. व्हॉट एम आय गोना डू? व्हाय आर यू मेकिंग सच अ बिग फस आउट ऑफ इट? प्लीज सई. अच्छा, म्हणजे मी अति करते असं म्हणणं आहे तुझं? तुला नाही कळणार नचिकेत. तुझ्यासाठी ही छोटी गोष्ट असेल, पण माझी इथे अवस्था काय होतीये नाही कळणार तुला. काही सुचत नव्हतं मला. काही खरं असं वाटत नव्हतं. डोक्यात हजारो विचार येत होते आणि जात होते. वेळ लागायची वेळ आली होती माझ्यावर. विचार करून करून माझं डोकं फुटतंय की काय असं वाटत होतं. आणि तू म्हणतो त्यात एवढं काय? आणि तू गेल्यानंतर इथे अपघाताची बातमी आली. 60 लोक मेले त्यानंतर 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला तरी तुझा काहीही संपर्क नाही नचिकेत. नाही वाटणार काळजी माणसाला? वाईट विचार नाही येणार का त्याच्या डोक्यात? मी काय वेडी आहे का मावळट सारखी बडबड करायला उगीच? आणि एकदा माझ्याशी बोलावंसं, मी नीट आहे असं सांगावंसं नाही वाटलं नचिकेत तुला? बोल ना आता, का जातस तू? बोल. का नाही सांगितलंस तू मला? का नाही सांगितलंस मला? का बोलला नाहीस माझ्याशी? बोल. का नाही बोललास माझ्याशी? You're right. I'm extremely sorry, Sai. नाही आहे गोष्ट छोटी. बट ही गोष्ट त्यापेक्षा खूप जास्त मोठी आहे साई. आणि हे माझ्यामुळे झालं. फॉर दॅट आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू देशील ती शिक्षा मी मान्य करेन. आय एक्सेप्ट एव्हरी पनिशमेंट. फाईन. एक, 2, 3, 4, 5. नचिकेत बस. 6. नचिकेत.
चलो ऍटलीस्ट हसली तरी. And cherry on the pie. Smile broad व्हावं म्हणून हे for you. आवडले? खूप छान दिसते तुला. तू आणलेत म्हणून छान दिसते. हा? हे ऍक्च्युली दिगंबरनी मागवले त्याच्यासाठी, पण आता तू घे. म्हणजे हे माझे गंमत केली. रिलॅक्स, तुझेच आहेत, मीच आणलेत तुझ्यासाठी. घालून दाखव ना. नाही आता नको. का आता का नको? घाल ना. अरे किती वाजलेत बघितलंस का? का रात्री कानातले बदलू नये असा रूल आहे केतकरांकडे. नाही रे, पण नंतर घालते, आता नको खरंच. बरं ते जाऊ दे, भूक लागली असेल ना तुला? हो खूप भूक लागली आहे. पोहे खावेसे वाटतात. बरं बट ऑन वन कंडिशन, आपण मिळून पोहे बनवायचे. अरे देवा. आई अरे देवा काय, येतात मला पोहे बनवता, तू शिकवले मला. हो पण लक्षात आहे का? नसेल लक्षात तर तू आठवण करून देशील. व्हॉट्स द बिग डील. का मी चहा पण बनवू. चल. बरं चल चल. सॉरी. हे घे. अमेझिंग. छान झाला चहा. कुणी केला रे? ते ना पार्ले ईस्ट मध्ये एक स्वदेशी केतकर राहतात. त्यांची नात आहे सई केतकर. तू नाही ओळखत तिला? तिने केलं. हो का? छान झालाय. पोहे पण छान झालेत. कोणी केले? पार्ला ईस्ट मध्येच देशपांडे म्हणून राहतात. म्हणजे त्यांचा बंगला इथे. त्यांचा एक थोडासा वेडा मुलगा सध्या इथे राहतोय. त्याने बनवले. वेडा आहे पण पोहे चांगले बनवतो. हो म्हणजे काही गोष्टी त्याच्या बऱ्या आहेत तशा. आपण काही पण केलं ना साई, इट्स ऑलवेज बेस्ट. खरंच. एनिवे
इयरिंग्स घालून दाखव ना साई प्लीज. आता नको, नंतर. से इट ऑन माय फेस. तुला आवडले नाही म्हणून. अरे असं कुठं म्हणाले मी, मला खरंच खूप आवडले. मग घालून दाखव मला. डोंट से नो, डोंट बी प्राइझी साई. बरं ठीक आहे, घालते. खाली दिवे कोणी लावले इतक्या पहाटे? आपण मी लावले. नचिकेत आलेत ना, तर त्यांच्यासाठी चहा आणि पोहे करायचे होते. बरं झालं आलास. आता आम्ही प्रभात फेरीला निघू. काय आता? हीच वेळ आहे नेहमीची. पण मी आता जस्ट आलो. आय एम रिअली टायर्ड. मी नाही आलो चालेल? अरे मी सुद्धा अजून तसा पूर्ण बरा झालेलो नाहीये. त्या अपघातामुळे अजूनही माझे पाय दुखतातच. ठीक आहे सई, आज तू चल माझ्यासोबत. हो चालेल ना पा, मी येते. हो येते. आणि हो हो मी येते. हा. भेटला का तुझा मित्र तुला? हो. तुझा गुजरात दौरा मात्र खूप गाजला बरं का. हा ते मिसकम्युनिकेशन झालं थोडं. हा. काय रे नचिकेत? नचिकेत, अरे नचिकेत ए नचिकेत. आई, मला वाटतं बोलणं फिसकटलेलं दिसतंय. आता काय नाही होणार. त्या माणसाने काही नीट माहिती दिलीच नाहीये बहुतेक, म्हणून हा असा चेहरा पाडून बसलाय. अगं जॅक्सन गेला म्हणजे काम झालंच असणार. मी तुला म्हटलं ना. मलाही खात्री होतीच. काय झालं? असा का बसलाय? काहीच कळत नाहीये. अगं मग विचार ना. अरे तेच विचारते मगापासून. नचिकेत, ए नचिकेत, अरे काय झालं गुजरातला? नाही, बोलणी फिसकटली असतील तर तसं सांग स्पष्टपणे. तू बिनधास्तपणे सांग, म्हणजे आमची ऐकण्याची तयारी आहे. मी जाऊन आलो गुजरातला. अँड व्हॉट एव्हर आय एक्सपेक्टेड ते बरोबरच निघालं. तो माणूस जेन्युइन आहे. बिझनेस करायला हरकत नाही आपल्याला. ठीक आहे. चला आता काय तेच जाऊ. काय काय म्हणालास तू? अगं तो डील होऊ शकतं असं म्हणाला. ही इज रिअली अ जेन्युइन पर्सन. आपण बिझनेस करू शकतो त्याच्याबरोबर. बेस्ट काम झालंय. पण आता एकच प्रश्न उरलाय. अप्पांना कोण सांगणार? ईश्वरा, ह्यातून मार्ग कसा काढायचा? डोंट वरी, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. मार्ग निघेल. मी जरा घरी जाऊन येतो. ती कलर करणारी माणूस आले असतील. हो हो हो. सही आली की तिला पाठवून दे. हो पाठवते मी. हा. हो. आई मी काय बोलतो, एकदम मस्त करा काय काम. एकदम मनापासून करा. ओ काका, आपल्या घराच्या भिंती आहेत ना, त्या मॅडमच्या गालासारख्या चमकल्या पाहिजेत. एकदम चक 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 चक. आपला भाई सिडनीचा आहे, त्यामुळे त्याचा क्लास एकदम हाय आहे, एकदम टॉप क्लास. त्यामुळे आपलं काम पण एकदम टॉप क्लास झालं पाहिजे. काय म्हणतो? एक नंबर. आपण मी काय बोलतो, आता तुला त्यांची एवढी काळजी वाटतेच आहे तर तू कर ना त्यांना मदत. करतो ना, उसमें क्या है.
सगळं काम करू शकतो आपण. हे काम करू शकतो, ते काम. भाई How's things going on? मस्त एकदम. नाही तुझं घर आहे ना खूप छान होणार आहे. That is what I want. Hi, Richa. Hi. So we are having a Christmas party. काय क्रिसमस पार्टी? एक मिनिट, तुला माहित नाहीये? नाही. अरे नॅक आपल्या सगळ्यांना क्रिसमस पार्टी देणार आहे. काय बोलतो? हा. एक नंबर. Yeah. By the way, अजून किती दिवस लागतील याच्या कम्प्लिशन साठी? लवकरात लवकर करतो साहेब. ऑलराईट, बिकॉज मला अजून कर्टन्स चेंज करायचे. भाई मी काय बोलतो, आपल्या वहिनीला माहितीये का तू क्रिसमस पार्टीसाठी हे सगळं करतोय ते? नाही अजून नाही सांगितलं. थांबव ना नॅक. नाही म्हणजे ती स्वदेशी केतकरांची नात आहे, तिला सगळं नाही आवडत रे. ॲलर्जी आहे तिला. नाही एम शुअर तिला काही प्रॉब्लेम नसेल. ए नाही अरे नॅक, सईला ना वेस्टर्न कल्चर नाही आवडत. ते आपणमुळे. नाही काही गोष्टी तिला पण आवडत नाहीतच. आपण काय एवढा विचार करतोय? नाही तू बिनधास्त सांगून टाक तिला, माझ्या घरी क्रिसमस पार्टी आहे आणि तू येतेस. हा हे करेक्ट आहे. हा. भाई मी तर बोलतो ना, तू प्रपोजच करून टाक सरळ. अरे तू आतापर्यंत प्रपोज केला असता ना तर मुलं असती तुम्हाला. कम लेट्स प्रॅक्टिस. काय हा. Tix, I love you. I love you so much. भाई तू असा पण आहेस? आई पण खरंच नचिकेत आप्पांना निर्यातीसाठी तयार करू शकेल का हो? मला वाटतं आपण थोडा वेळ दिला पाहिजे त्याला. मला नाही वाटत अप्पा या गोष्टीला तयार होतील. स्वदेशी अप्पा केतकर आपला माल परदेशी कसा पाठवतील? अगं नचिकेत म्हणालाय ना काहीतरी मार्ग निघेल, मग तो करेल काहीतरी. आई पण अहो तो जादू नाही ना करू शकत. काय झालंय तुम्हा दोघींना? एवढा वाईट विचार का करताय? एवढी चांगली संधी हातातून जाऊ नये ना एवढंच वाटतं. नाही जाणार. एकदा त्या नचिकेतच्या घराचं काम संपलं ना, तो मोकळा झाला ना की सुचेल त्याला काहीतरी छानसं. अरे भूकबळी जाईल माझा आता. कोणी जेवायला देणार आहे का? गरजले महाराज. अगं बाई आई अजून पोळ्या व्हायच्यात. अजून भाजी पण व्हायची. आई कल्पना, कर सावकाश सगळं. यांना तर सवयच आहे सगळ्यांना दारेवर धरायची.